चला तर मंडळीच इथं पालक भाजी बनवते मी. तर मी इथं पालक घेतला आहे स्वच्छ धुवून. नंतर कांदा, कोथिंबीर, इथं बघितलं आहे बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ थोडंसंच घेतलं आहे आणि इथं पालक पण पाण्यामध्ये टाकून धुवून घेतला आहे मस्तपैकी. छानपैकी धुवून घ्यायचं 1-2 पाण्याने. कुरकुरीत अशी पालक भाजी करणार आहे. तर इथं काही तांदळाच्या पिठाचा वापर वगैरे काहीच करायचा नाही. बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये साधं सिंपल पालक भाजी आहे. बघू शकते इथं फक्त बेसन पीठ टाकलं मी थोडंसं. नंतर पालक टाकला आहे धुवून. पालक टाकल्यानंतर आता इथं मी एक कांदा कापून ठेवलेला आहे. तर कांदा पण टाकते. कांदा आणि कोथिंबीर. कांदा टाकून घेतला. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी कापून टाकलेली बघू शकता. आणि इथं मी लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यात ठेचून ठेवलेली ती टाकून घेतली. थोडीशी मोठी मोठी ती काढून घेतली. इथं ओवा पण टाकला आहे चुरगळून थोडासा. ओवा टाकला. त्यानंतर आता इथे अजिबात पाणी टाकायचं नाही. जेवढं पालक धुवून त्यामध्ये असेल त्यातच मळून घ्यायचं आहे पीठ. थोडीशी हळद टाकली मी इथं. थोडीशी लाल तिखट टाकली. हिरवी मिरची पण टाकलेली, पण थोडीशी लाल तिखट पण टाकायची. कलर छान येतो लाल तिखट टाकल्यामुळे. आणि इथं 1 चमचा मीठ पण टाकून घेतलं आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. बघू शकता आहे त्याच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अजिबात पाणी टाकायचं नाही वरून. खूप छान कुरकुरीत भजी होता. आणि इथं तांदळाचं पीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही मी. चांगलं मळून घ्यायचं आहे असं पीठ एकदम एकजीव करून. बघू शकता अजिबात पाणी एक थेंबसुद्धा पाणी नाही टाकलं. त्यातच सगळं मिक्स करून घेतलं मी. आणि आता इथं मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक सोडणार आहे. खूप छान भजी होता. नक्की ट्राय करा. तेल पण तापलेलं आहे इथं. मी तेलात सोडून घेतले सगळे भजे मस्तपैकी. आणि छोटी छोटी साईज करायची म्हणजे मस्तपैकी आतून पण परतले त्यामध्ये म्हणजे तळले जातात छान. बघू शकता एकदम फुल गॅस चालू आहे आणि खूप म्हणजे कडकडीत गरम झालेलं आहे तेल. तर मग फुल गॅसमध्ये आपण सोडून घेणार आहे. नंतर मीडियम गॅसवर तळणार आहे म्हणजे कुरकुरीत एकदम भजी तयार होतील. आता इथं आलटून पलटून घ्यायची भजी. परत एकदा दोनदा असं वरती खाली करून घ्यायचे. छानपैकी तळून घ्यायचे. आणि मीडियम गॅसच तळायचे म्हणजे छानपैकी तळले जातात. बघू शकता इथं तळून झालेले आणि कलर पण खूप छान आला आहे. बघू शकता मस्त तोंडाला पाणी सुटेल बघू.
बघू शकता एकदम मस्त कलरचा सोडा खायला पण एकदम छान झालेली मस्तपैकी. नक्की ट्राय करा. परत एकदा मी राहिलेली तळून घेतली सगळी भाजी. दिसायला जेवढे छान दिसतं तेवढं खायला पण खूप छान होतं. आणि काहीच साहित्य काहीच लागत नाही, नुसते पालक आणि कांदा. एकदम सोप्या पद्धतीने, काही टेन्शन नाही. खूपच छान होतं. करून बघा नक्की.